वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मित्रांनो, आज आहे माघ चतुर्थी. आपलं विघ्न दूर करणारे बुद्धीचे देवता म्हणजे गणेश यांचा जन्मोत्सव. आज आहे गणेश जयंती. मित्रांनो, खरं तर वर्षातून दोनदा आपण बाप्पांचा उत्सव साजरा करत असतो. एक म्हणजे भाद्रपदातील गणेश उत्सव, जो आपण मोठ्या उत्साहाने आणि सार्वजनिकरित्या साजरा करतो. दुसरी म्हणजे ही गणेश जयंती, जो बाप्पाच्या जन्माचा आणि अस्तित्वाचा एक आनंदाचा सोहळा. मित्रांनो, माघ महिन्यातील याच 5व्या दिवशी माता पार्वतीने आपल्या अंगाच्या उटीपासून एका बालकाची निर्मिती केली. त्यात प्राण फुंकले आणि ते बालक म्हणजे आपले लाडके गजानन. म्हणूनच आजच्या दिवसाला वरद चतुर्थी असंही म्हटलं जातं. वरद म्हणजे वरदान देणारा. असं म्हणतात, जर आजच्या दिवशी बाप्पाची आपण मनोभावे भक्ती केली तर बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करून सुख समृद्धीचे वरदान देतो. बाप्पाच्या रूपातील शिकवण. बाप्पाचं रूप आपल्याला खूप काही शिकवून जातं. त्यांचं मोठं डोकं सांगतं मोठा विचार करा. त्यांचे छोटे डोळे सांगतात दृष्टी सूक्ष्म आणि एकाग्रता ठेवा. त्यांचे मोठे कान सांगतात जास्त ऐका, कमी बोला. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात बाप्पाचं हे तत्व अंगीकारणं खूप गरजेचं आहे. आज आपण खूप स्वप्न पाहतो, पण खूप लवकर हार मानतो. बाप्पा सांगतात संकट येणारच, पण त्याला सामोरी जायची बुद्धी आणि शक्ती आपल्या आतच आहे. तिला ओळखा. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, पण आधी ते आपल्याला विघ्नाला सामोरे जायचं धैर्य देतात. आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण थकतो, आपल्याला वाटतं की आता आपल्याला नाही जमणार. तेव्हा शब्द साथ देत नाहीत, तर मनात फक्त एकच नाव येतं, बाप्पा. कारण बाप्पा फक्त देव नाहीत, तर ते आपल्या मनाचा आधार आहेत. जसं आपला लाडका बाप्पा प्रत्येक पूजेचा मानकरी असतो ना, तसंच तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश समाधान मिळो, हीच आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, लक्षात ठेवा, काहीही झालं तरी खचून जायचं नाही. तो आहे आपल्यासोबत. कदाचित त्याचा प्लॅन आपल्यासाठी वेगळा असेल, म्हणून त्याच्या प्लॅनवर विश्वास ठेवा. गणपती बाप्पा मोरया. गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्वरूप बोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजे राममद्वयम्.